ज्या वेळेला आपल्या दुधावर जी मलाई येते तर ती रोज मलाई आपण काढून ठेवतो, तर ती काढून ठेवताना फ्रीझरमध्ये ठेवायची आहे, फ्रीजमध्ये ठेवायची नाही. बर्फ व्हायला पाहिजे त्याच्याने, काय होतं वास येत नाही अजिबात सायला. त्याच्यानंतर तिला रूम टेम्परेचर करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचे आणि त्याच्यात आंबट दही टाकायचे 1 वाटीभर, चांगलं मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 24 तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे त्याच्यात आंबटपणा तयार होतो सायमध्ये आणि त्याचं तूप एकदम चांगलं बनतं. तर बघा मी 1 दिवस पूर्ण ठेवलेलं, एक संपूर्ण दिवस आणि रात्र, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला फ्रीजमधलं पाणी वापरायचं आहे. 2 लिटर मी पाणी टाकलेलं आहे. गरमी आहे म्हणून थंड पाणी घालायचं आहे आणि थंडी असेल तेव्हा कोमट पाणी वापरायचं आहे. त्याच्यानंतर 5 ते 7 मिनटं फुल फ्लेमवर आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे बीटरनी. त्याच्यानंतर 5 मिनटं थांबायचं आहे. त्याच्यानंतर हे लोणी काढून घ्यायचं आहे. आणखीन एका पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे वास येणार नाही आपल्या तुपाला. त्याच्यानंतर आपल्याला उकळत ठेवायचं आहे. तर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, भांडं मोठं ठेवायचं आणि ॲल्युमिनियमचंच भांडं वापरायचं, स्टीलचं भांडं वापरायचं नाही. आता याला उकळी आली की याच्यात 1 ते 2 खडे मिठाचे टाकायचे आहेत किंवा खायचं पान टाकायचं आहे. जे तूप कडवताना बेरी असते ती ब्राऊन होऊन द्यायची, पांढरी राहून द्यायची नाही. पांढरी राहिली तर तूप खराब होतं. आणि आपलं मस्त दाणेदार तूप तयार झालेलं आहे. म्हशीच्या दुधाचं तूप आहे हे.